युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे सगळे पदाधिकारी दरवर्षी मीरा भाईंदर आणि ठाणे येथे 10वी आणि 12वीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो, सत्कार केला जातो, त्यांना ट्रॉफी दिली जाते आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भूपेश दवेसारखे एक चांगले वक्ते बोलवले जातात आणि त्या माध्यमातून दरवर्षी हा कार्यक्रम मोठा होत चाललेला आहे। आम्ही सुद्धा आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात हे विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार, त्यांना योग्य ते सहकार्य प्रवेशासाठी किंवा इतर काही गोष्टी जे पुस्तकं आहेत किंवा इतर काही गोष्टी साहित्य जे शालेय उपयोगी असतं ते वाटपाचा कार्यक्रम वगैरे करणं म्हणजे आम्ही आमच्या आयुष्याची ती सुरुवात होती आणि आज आमची मुलंही त्याच पद्धतीने पुढे जात असताना असे कार्यक्रम घेत आहेत ते बघून आनंद वाटला। ठाणे महापालिका क्षेत्रातील ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये एवढे हुशार विद्यार्थी आहेत की 90%हून जास्त गुण मिळालेले 100हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी आले होते आज। त्याचबरोबर 99 आणि 100% गुण मिळालेले विद्यार्थी आहेत। सिंगाणे शाळेसारख्या शाळेमध्ये 100% गुण हे मराठीमध्ये मिळवलेले विद्यार्थी आज बघायला मिळाले। त्यामुळे आनंद आहे या गोष्टीचा। जग पुढे चाललं आहे आणि महाराष्ट्र किंवा भारतसुद्धा कुठे कमी नाही आणि त्यातही एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद असलेला ठाणे महापालिका हद्दीमधले विद्यार्थी कुठेही कमी नाही याचं हे ज्वलंत उदाहरण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येतं। तुम्ही देखील ॲडमिशनच्या असतील किंवा टक्केवारीच्या जुन्या गोष्टींना उजाळा दिला होता। ही वस्तुस्थिती आहे। माझ्या आयुष्याची सुरुवात मी माझ्या आयुष्यामध्ये विविध विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे कार्यक्रम घेत असताना माझ्या पत्नीचा सुद्धा 11वीचं ॲडमिशन मीच डोंबिवलीच्या पेंढारकर महाविद्यालयामध्ये केलं होतं। त्यामुळे विद्यार्थी संघटनेमध्ये काम करण्याचं ते यश आम्हाला आज जे आहे ते दिसतंय। कारण आज राज्याचा मी कॅबिनेट मंत्री आहे, त्यावेळेस कदाचित स्वप्नात ही कल्पना नव्हती, परंतु असेच कार्यक्रम करत असताना ह्या युवा सेनेचे कार्यकर्ते भविष्यामध्ये सुद्धा यातले बहुतांश कोणी नगरसेवक बनतील, कोणी आमदार बनतील, कोणी खासदार बनतील, कोणी मंत्री बनतील। त्यामुळे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी खूप शुभेच्छा देतो। धाराशिवचे तुम्ही पालकमंत्री आहात, कुठेतरी विकास करताना अडथळा येतो? नाही बघा, धाराशिवमध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं काही आमदारांमध्ये खासदारांमध्ये, कारण 24-25चा जो निधी आहे तो निधी थांबवला गेला होता। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती, पण गेल्या आठवड्यामध्ये 10 तारखेच्या झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आणि ती स्थगिती उठवून धाराशिव हा मागासलेला जिल्हा आहे आणि अजूनही जर त्यामध्ये कामं झाली नाही तर अजूनही त्या जिल्ह्यावर विपरीत परिणाम होऊ शकतील। त्यामुळे ते स्थगिती उठवावी अशी विनंती केली आणि निश्चितपणे मुख्यमंत्री त्या माध्यमातून ती स्थगिती उठवतील आणि पुढे कामाला चालना मिळेल। आता संवाद होतं का? हो, संवाद तर हा होतच असतो। महायुती ही भक्कम मोठ आहे, म्हणजे आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा फेविकॉलचा जोड आहे, कधी तुटणारा तो जोड नाही आहे। त्यामुळे महायुती अभेद्य आणि अखंड आहे। अजित पवार चांगले अर्थमंत्री आहेत असं देखील तुम्ही अतिशय चांगले अर्थमंत्री आहेत, कारण अजितदादांनी आमच्या एसटी महामंडळाला अतिशय चांगलं योगदान दिलेलं आहे। प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आम्ही महामंडळाच्या काही कैफियत त्यांच्याकडे घेऊन जातो त्यावेळेस ते कैफियत समजून घेतात आणि मार्गदर्शन करतात। वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांना आम्हाला सहकार्य करायला सांगतात। प्रामुख्यानं मी अजितदादांचं ह्यासाठी अभिनंदन करतो आणि आभार मानतो, कारण एसटी महामंडळाचा अध्यक्ष ह्या नात्यानं आणि परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी जेव्हा राज्यातील एसटी महामंडळाची परिस्थिती त्यांना कानावर घातली तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की जे एसटी सक्षम करण्यासाठी सहकार्य हवं असेल ते वित्त खातं करेल आणि दर वर्षाला 5,000 ह्या सूत्राप्रमाणे पुढल्या 5 वर्षामध्ये 25,000 बसेस एसटीच्या ह्या स्मार्ट बसेस घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार वित्तमंत्री या नात्यानं त्याला सर्वतोपरी सहकार्य करतात। बच्चू कडूंचं आंदोलन आहे कुठेतरी, अनेक जे आहे ते त्यांचे नाही, मी बच्चू कडूंशी बोललो। त्यांच्या जवळजवळ आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी सुद्धा त्यांच्यावर प्रेम करणारे अखंड कार्यकर्ते राज्यातील कानाकोपऱ्यातून त्यांना भेटायला जात आहेत। कालच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली आणि उपोषण सोडवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांना केलेली आहे आणि निश्चितपणे त्या विनंतीचा ते मान ठेवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जो उपोषणाचा त्यांनी आयुध वापरलेला आहे ते न वापरता चर्चेनंतर ते मार्ग काढतील याची मला खात्री आहे। राज ठाकरेंचा वाढदिवस होते, कसं काय? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।